श्री दत्तप्रबोध अध्याय 8. महर्षी दुर्वासांचा जन्म. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं, परमपवित्र अनसूया मातेचं अंतःकरण जाणून तिला आशीर्वाद देऊन तिन्ही दिवस स्वर्गात आपापल्या गृही आले आणि त्यांचे दैनंदिन कार्यक्रम सुरू झाले. आता त्या पुढील कथा. एकदा वैकुंठावरून सत्यलोकात श्रीहरी आले होते. कैलास सोडून भगवान शिवशंकरही तेथे हजर होते. भोळ्या भक्तवत्सल सदाशिवाची थट्टा करण्याची विलक्षण लहर त्यावेळी श्री विष्णूंना आली आणि ते शंकराला म्हणाले, सांब शंकरा, ह्या भूतलावर किती नानाविध प्रवृत्तीचे, नाना विकारांचे, स्वभावांचे लोक आहेत. आपापल्या वृत्तीनुसार ते तपाचरण करतात, साधना आचरतात आणि तसं तसं फळ भोगतात. सर्वजण निष्काम कर्मयोग म्हणून तपश्चर्या करू शकत नाही. कुठल्या तरी सुष्ट किंवा दुष्ट हेतूने प्रेरित होऊन तुझी साधना करतात. कोणी सोमवारचे उपास तापास धरतात, कोणी निर्जळी शिवरात्र करतात, कोणी अनुष्ठानाला बसतात, तर कोणी जपजाप्य भजन कीर्तन करतात, कोणी कशासाठी तर कोणी कशासाठी तुझी उपासना करतात. त्यांच्या कामना तू पूर्ण करतोस, गुणाप्रमाणे फळ देतोस, देताना कुठलाही विचार करत नाहीस. भोळेपणानं याचक मागतील ते दान त्यांच्या पदरात टाकतोस. कोणाला अमृत फळ देतोस, कोणाला कंठमाळेजवळ स्थान देतोस आणि कधी कधी तर आत्मलिंगाचं दान देऊन बसतोस आणि साराच प्रलय होतो. आपण केलेल्या पुण्यानं सुख वाटायला येतं आणि आपल्या पापाचंच दुःख आपल्या पुढं उभं आयुष्य जाळतं. आपली कर्मच आपल्याला पुनर्जन्माचा फेरा फिरायला लावतात. सहजासहजी मुक्ती कोणालाच मिळत नाही. ज्या ज्या देवताला भजावं, त्यांची पूजा अर्चा करावी, त्याला प्रसन्न करून घ्यावं, त्या देवताचा लोप तात्पुरता प्राप्त होतो. सुख उपभोगायला मिळतात. पण जेव्हा पुण्य संपतं तेव्हा मात्र पुन्हा गर्भवास सहन करून जन्म घ्यावा लागतो. माणसं पुण्य करून स्वर्गात येतात, पण पुण्यसंचय संपताच गडगडत भूलोकी जातात. स्वर्गाच्या पलीकडे आणि भूलोकांच्या अलीकडे हा यमलोक आहे. जे पापी, अधर्मी, दुष्ट लोक आहेत अशांसाठी हा यमलोक. वाममार्गे मात्रागमनी, गुरु बालहत्येचे धनी, परस्त्री गमन करणारे आणि रक्ताला हिंसेला चटावलेले लोक नरकात जातात. आणि अशा या भक्तांसाठी तुम्ही कैलासनाथ वाटेल ते द्यायला तयार होता. पार्थिव सुखाच्या राशींवर लोळण्यासाठी, क्षणभंगूर सुखांसाठी तपस्येचा मार्ग अवलंबणाऱ्या ह्या तुमच्या साधकांना कैलास मिळतो, पण कायमच्यासाठी नाही. त्यांचं पतन हे ठरलेलं असतं. पण हे कैलासनाथा, वैष्णव भक्तांचं तसं नाही. वैष्णव नामाचा महिमा तुला माहीत आहे. वैष्णव सत्तेचा अधिकार तू जाणत नाहीस, म्हणून तुला सांगतो. माझा भक्त मला सहज भेटला तरी त्याच्या सर्व चित्तवृत्ती लोप पावतात, लयात जातात. कोणताही दोष अंतर्यामी उरत नाही. प्रत्यक्ष कर्दनकाळ यमही ह्या वैष्णवांचा किंकर होऊन राहिला आहे आणि हात जोडून विनवितो आहे की प्रत्यक्ष आमचा दैनंदिन व्यवहार आपण रोखला आहात, काहीतरी उपाय सांगा. आणि असं म्हणून यमानं आपल्या दूतांनाही आज्ञा दिली आहे की जिथे हरिकथेचा नामकोश दुमदुमत आहे तिथे आपली सत्ता चालत नाही. जिथे जिथे वैष्णव भक्त नांदत आहेत त्या स्थानाला आपला वाराही लागता कामा नये. आणि ज्या ज्या ठिकाणी कीर्तनरंगात डुबलेले श्रोतेजन आहेत त्यांना स्पर्श हे करणं आपल्याला अशक्य आहे. हे सांब शंकरा, आयुष्यात कधीही कोणतंही पुण्य केलेलं नसलं आणि शेवटी एखादी व्यक्ती एखाद्या वैष्णव भक्त संताच्या चरणी लागले तर कर्दन काळही त्याला स्पर्श करू शकत नाही. केवळ त्या संताचं महात्म्य एवढं असतं की त्या वैष्णव भक्त संताच्या सहवासात आलेल्या त्या पापी माणसाच्या पापाची धुनी होते. संत महात्म्य ही अपार आहे, पण पार्वती रमणा, सर्व वैभवात, सुखोपभोगात, राजविलासातही कमलपत्रासारखा कोरडा राहणारा वैष्णव भक्त हा श्रेष्ठ आहे. त्या माझ्या भक्ताला प्रसन्न होऊन मी सारं काही देतो. जगाचं अधिराज्य, सप्त स्वर्गांचं सुख, संपत्ती, सर्व विलास देऊ शकतो, पण तो त्या कशातही न गुंतता अलिप्त राहतो, विरक्त राहतो. भजन, नामस्मरण, संकीर्तन हेच त्याची सुखलालसा. अशा या उदास वैराग्य संपन्न संतास मी विमान पाठवून वैकुंठास बोलावून घेतो आणि माझ्या हृदयाशी धरतो. त्यांचा जन्ममरणाचा फेरा वाचवतो. पुन्हा भूलोकाची यात्रा त्यांना करावी लागत नाही.
वैकुंठस्थान म्हणजे हे चांद्रमौली शंकरा असं स्थान नव्हे की पुण्य करून पायाशी यायचं आणि पुन्हा पुण्य संपताच जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतायचं. हे सर्व व्यापार फक्त कैलासावर, इथे वैकुंठात नव्हे. भगवान विष्णूंचं हे वक्तव्य ऐकताच सांब सदाशिव हसले आणि म्हणाले, अनंता, तुझी लीला अगाध आहे. अरे सर्व सत्ताधीश तर तूच, मग हे लोकालोक तूच का निर्माण केलेस? एकच वैकुंठ का निर्माण नाहीस केला? हे सर्व निर्माण केलंस तूच, आणि तूच आता मला बोल लावतो आहेस? ही रीत बरी नव्हे. तुझ्याच आज्ञेनं ना हा औट हात पिंड निर्माण केला. इंद्रियाला अधिष्ठान दिलंस आणि स्वतः सूत्रधार झालास. हे रमारमणा, शरीर भोगाचे हे अर्धपीठ आहे, ते औटपीठ आहे असं म्हणलास तरी चालेल. पण ते आहे म्हणूनच तुझं हे वैराग्यपीठ उभं आहे. आणि या दोन्ही अर्धपीठांमुळेच हे चराचर विश्व उभं आहे. कोणतेही पीठ हे ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे आहे. कोणतंही पीठ उच्च नाही, नीच नाही. आणि हे शेषशाही भगवाना, हा अर्धपीठाच्या कल्पनेचा हे गोळ जेव्हा संपुष्टात येईल आणि निरंकार निर्गम भाव जागृत होईल, तेव्हा आनंदकंदाचा लोभ अंतर्यामी ऋणझुनल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून शंकर शांत झाले. आनंद निर्भर होऊन रमारमणानं त्यांना आलिंगन दिलं आणि आपापल्या गरुड वाहनात बसून हरिपदी मार्गक्रमण केलं. आकाशातून वैकुंठ नगरीचे सुवर्ण कलश चमकत होते. यक्ष गंधर्व किन्नर सुरेल संगीत गात होते. त्या सुरांनी प्रत्यक्ष उमापतीही मुग्ध होऊन गेले होते. स्वतःच्या देहगेहाचं अस्तित्व विसरले होते. वैकुंठ नगरीत येताच साक्षात विष्णुपत्नी लक्ष्मी घननीळ उमापतींना औक्षण करण्याकरता आली. सर्व देवगणांनी दोन्ही परमात्म्यांच्या नावाचा जयघोष केला. यक्षगंधर्वांनी सुमन उधाळली आणि विष्णूनं मोठ्या सन्मानानं श्रीशंकरांना आपल्या आसनावर बसवलं आणि आपल्या हातांनी त्यांच्या मस्तकावर चबऱ्या ढाळायला सुरुवात केली. त्यांची स्तुती केली. हे जीवांच्या जीवा, भूतमात्रांच्या परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस, तू सर्वश्रेष्ठ आहेस, तुझ्या कृपाप्रसादाने मला परिपूर्ण कर. असं म्हणताच सभाजनांना सिंहासनावर हरिहर दिसले आणि सर्वजण चकित होऊन पाहत राहिले. शिवशंकरांनी विष्णूला सांगितलं की मी कोणी श्रेष्ठ नाही, आपण दोघे एकरूपच आहोत, एकाच आनंदकंदाचे बिंदू आहोत. अशा प्रकारे काही वेळ आनंदानं वार्तालाप करून शिवशंकर कैलासावर परतले आणि परतत असताना त्यांना आठवण झाली की आपण अनसूया मातेला शब्द दिला होता. त्यांनी दिवस निश्चित केला. इकडे अनसूया आपली नित्यकर्म आचरत होती, पतिचरणांची सेवा करत होती, त्यांच्यावर प्रीती ठेवून त्यांच्या सर्व कार्यात सहभागी होत होती. आणि एक दिवस यथामती तिच्या डोहाळ्यांना सुरुवात झाली. तिला संसारात रस वाटेना, ग्रहकृत्यात जीव रमेना, तापस वेश धारण करून रानावनात जपानुष्ठान करावीशी वाटू लागली. संसाराची विरक्ती आली. दिवसेंदिवस गर्भतेज वाढू लागलं आणि अनसूया अतिशय तेजपुंज दिसू लागली. तिचं ते तेज पाहता पाहता त्रिमुनी हरखून जाऊ लागले. त्या हरीशी भरल्या अंतकरणानं आभार मानू लागले. अखेरीस तो सुधीन उगवला. 9 मास पूर्ण झाले. अनसूया प्रसूतकरांनी व्याकुळ झाली. सर्व ऋषीपत्नींनी तिची सहजगत्या मुक्तता केली आणि एका तेजपुंज बालकाला अनसूयेनं जन्म दिला. त्या बालकाला उष्ण पाण्याचं स्नान घालून त्याच्या तोंडाला सोन्याच्या अंगठीनं मध चाटवून सुईनीनं सुस्नान झालेल्या अनसूयेच्या पुढ्यात ठेवलं. त्याला औषध पाणी दिलं. 4 दिवस भुरकन निघून गेले. 5व्या दिवशी सर्व ऋषीगणास बोलावून 5वीचं पूजन केलं. उत्तर रात्रीपर्यंत विलास जागरण घडवलं. अशा प्रकारे बालजन्माचे 10 दिवस पूर्ण सुवेर पाळून 11व्या दिवशी अत्रिमुनींनी शुद्ध स्नान करून स्वधर्माचरण केलं. पंचमहायज्ञ देवपूजा केली आणि 12व्या दिवशी 12 बळींचं पूजन करून ऋषीमंडळींना आमंत्रण देऊन त्यांना सुग्रास भोजन दिलं. त्याच दिवशी बारसं केलं. ज्ञानी मानी वयोवृद्ध ऋषीवर्य त्या बालकाची जन्मकुंडली मांडून बसले आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा पुढे अतिशय थोर तपस्वी होईल आणि आपल्या तपतेजाच्या सामर्थ्यानं पृथ्वीला ललामभूत होईल. जिकडे तिकडे सन्मान मिळविल. सर्व थोर नृपतीही त्याला अरण्य भावानं शरण येतील. हे भविष्य वर्तवल्यानंतर त्या मुनी महाराजांनी पंचांगातून एक शुभ घडी काढून दिली आणि त्या घडीला त्या बालकाच्या नामकरण विधीला सुरुवात झाली.
सर्व ऋषीपत्नींनी त्या बालकाला आणि त्याच्या पालखीला नाना प्रकारे पुष्पसंभार रचून सजवलं होतं. अनसुयेच्या मांडीवर बाळाला आडवा ठेवून 5 सुवासिनींनी मुहूर्त घडी साधून औक्षण केलं आणि पाळण्यात ठेवलं. पाळण्याला सुरेख चिमणाळे, मखमली चांदोबा, झुमझुमणाऱ्या तुरड्या बांधल्या होत्या. अशा सुरेख पाळण्यात त्याला घालून त्याला जोजवत सुरेल स्वरात पाळणा म्हणायला सुरुवात केली. तो आनंद सोहळ्याचा नाद आकाशात कितीतरी वेळ दुमदुमत होता. पाळणा संपल्यानंतर बाळाचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न सर्वांना पडला. तेवढ्यात अनसुयेला श्री शंकराच्या वराची आठवण झाली आणि हा साक्षात तामसाचा अंश, दुर्जटीचंच रूप. तेव्हा याला दुर्वास असं हे नाव शोभून दिसे असं तिने ठरवलं. त्याच्या कानात तेच नाव ठेवायला सांगितलं. सर्व जमलेल्यांना तांबूल, साखर आणि अन्य नाना खिरापती देऊन अत्रिमुनींनी बोलवलं आणि मग अतिशय ममतेनं आणि प्रीतीनं अनसुयेनं बाळाला पदराखाली घेतलं आणि तो अमृताचा पान्हा त्याच्या मुखी झरू लागली. घरी आलेल्या त्या साक्षात आनंद कंदानं अत्रि दाम्पत्याच्या सुखाला पारावर राहिला नाही. अशा प्रकारे श्री दत्तप्रभूती ग्रंथाचा हा 8वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील 9व्या अध्यायामध्ये श्री दत्त जन्माची कथा आहे. तेव्हा अशी ही गूढ कथा पुढील अध्यायात ऐकायला नक्की विसरू नका आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.